अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि श्री गजानन महाराजांचं 21 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं संपूर्ण पारायणाची माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या चरणाशी लिखित नामजप कसा अर्पण करायचा आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. म्हणजे आपण चालता बोलता उठता बसता श्री गजानन महाराजांचा अखंड नामजप आपण करत असतो. अखंड नामजप आपला चालू असतो. परंतु आपण जेव्हा नामजप करतो म्हणजे माळीवरती किंवा चालता बोलता अखंड नामजप जेव्हा आपण करतो त्यावेळी आपलं मन एकाग्र होत नाही. आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपण लिखित नामजप करू शकतो. म्हणजे लिखित नामजप केल्याचे फायदे हेच आहेत की मन एकाग्र होते. आणि जेव्हा श्री गजानन महाराजांचा गणगण गणात होते हा मंत्र जप आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याचे फायदे काय होतात. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये होते. म्हणजे आपले डोळे देखील तेच बघत असतात, आपल्या डोक्यामध्ये देखील तोच विचार चालू असतो, आपल्या तोंडाने देखील आपण तेच पुटपुटतो आणि आपल्या कानांना देखील तेच ऐकायला येते, आपले हात देखील तेच लिहत असतात. म्हणजे संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं महाराजांच्या चरणाशी होते. आपलं त्या नामजपामध्ये मन लागते. आणि एकदा का आपल्याला महाराजांच्या नावाची गोडी लागली की महाराजांना देखील आपली गोडी लागते. त्यामुळे श्री गजानन महाराजांचा लिखित नामजप नक्की करावा. ज्यांच्याकडून काहीच होणार नाही म्हणजे पारायण करणं होणार नाही किंवा अन्य कुठल्या सेवा होणार नाही त्यांनी आवर्जून श्री गजानन महाराजांचा लिखित नामजप करावा. आता लिखित नामजप करायचा आहे तर आपल्याला एक वही लागेल, नोटबुक लागेल. तर तुम्ही कुठलीही वही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जी घरामध्ये अवेलेबल असेल ती अशी तुम्ही एक नोटबुक घेऊ शकता किंवा असं जे मोठं रजिस्टर असते ती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला अशी एक रफ नोटबुक जरी मिळाली समजा, आता त्यावर अगोदर काहीतरी लिहिलेलं आहे. आता मुलं कसे करतात की थोडंसं काहीतरी त्यांनी लिहिलेलं असते आणि बाकीचं नोटबुक तसंच पडलेलं असते. तुम्ही त्याला छान स्टॅपल करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा नामजप लिहायला सुरू करू शकता. आता नामजप किती प्रमाणामध्ये करायचा आहे तुमच्या इच्छेनुसार. गुरुपौर्णिमा कधी आहे 29 जुलैला. मग तोपर्यंत तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे, 8 दिवसाची करायची आहे, 15 दिवसाची करायची आहे, 11 दिवसाची करायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. म्हणजे नामजप तुम्हाला किती करायचा आहे, 1000 नामजप करायचा आहे किंवा 10,000 करायचा आहे किंवा 11,000 करायचा आहे, 51,000 करायचा आहे, 21,000 करायचा आहे. त्या पद्धतीने तुम्हाला किती नामजप श्री गजानन महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे या पद्धतीने तुम्ही ठरवून घ्या. मग तुम्हाला जर का समजा 11,000 नामजप करायचं आहे तर रोज आपल्याला किती नामजप लिहावा लागेल किंवा 1,000 करायचं आहे तर रोज आपल्याला किती नामजप लिहावं लागेल. कारण आपण इथे लिखित नामजप करत आहोत. म्हणजे आपण तसं मुखाने चालता बोलता महाराजांचं नाव तर आपल्या मुखामध्ये असतेच, परंतु आपण जेव्हा लिखित नामजप करतो त्यावेळी आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन होते, आपलं मन त्यामध्ये लागते. त्यामुळे कुणाला खरंच सांगते तुम्हाला की पारायण करणं वगैरे शक्य नसेल त्यांनी आवर्जून लिखित नामजप करावा. आणि लिखित नामजपाचे काहीही नियम नाहीत. म्हणजे तुम्ही देवघरासमोरच बसा किंवा इकडेच बसा तिकडेच बसा असं काही नाही. तुम्हाला जिथे वाटेल त्या ठिकाणी तुम्ही बसून लिखित नामजप करू शकता. म्हणजे आता मोबाईलमध्ये आपण किती रील बघतो, किती मोबाईल स्क्रोल करतो किंवा आपण टी व्ही किती वेळ बघतो, त्याऐवजी जर का आपण लिखित नामजपाला थोडे जरी वेळ दिला, दिवसातले 10 मिनिटं जरी तुम्ही लिखित नामजपासाठी दिले ना तर तुमच्या आयुष्याचं खरंच कल्याण होऊन जाईल. मन अतिशय समाधानी होऊन प्रसन्न होईल आणि ज्या काही अडचणी आहेत जीवनातल्या त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल. समजा आता आपला सकाळी फक्त एवढेच माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा लिखित नामजप कराल त्यावेळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून त्याचवेळी आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर लगेचच लिहायला बसू नका. स्वच्छ आंघोळ करा, स्नान करा, देवपूजा करा आणि नंतर मग तुम्ही लिखित नामजप करू शकता. आता तुमचे घरातली कामं आवरली आहेत त्यावेळी तुम्ही करू शकता. समजा सायंकाळची वेळी तुम्हाला थोडा वेळ आहे त्यावेळी तुम्ही लिखित नामजप करू शकता. किंवा जे वर्किंग आहेत ऑफिसमधून आले, फ्रेश झाले, त्यानंतर तुम्ही लिखित नामजप करू शकता. म्हणजे लिखित नामजप करायला कुठलेही अटी नाहीत, कुठलेही नियम नाहीत. परंतु जेव्हा आपण हा लिखित नामजप करायला सुरुवात करतो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्यामध्ये एक आत्मविश्वास वाढतो आहे. महाराजांचं आणि आपलं बॉन्डिंग अतिशय छान सुंदर व्हायला मदत झाली आहे. आपल्याला सतत असं वाटेल की महाराज माझ्यासोबत आहेत. कारण की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवरती होते. त्या नामाची, महाराजांच्या नावाची आपल्याला गोडी निर्माण होते. आणि जेव्हा महाराजांच्या नावाची गोडी निर्माण होते त्यावेळी ॲटोमॅटिक महाराजांना देखील आपली गोडी निर्माण होते. कारण की आपण जेव्हा आर्त पुकार आपली महाराजांपर्यंत पोहोचते तोपर्यंत महाराज बघतात की कुठला भक्त मला आवाज देत आहेत, कुठला भक्त मला एवढा आर्त हाक देत आहेत. महाराज एक वेळ तरी त्या भक्ताकडे नक्कीच बघतात. त्यामुळे तुम्ही
लिखित नामजप करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही नामजप करा. ही सेवा तुम्ही सामूहिक पद्धतीने देखील करू शकता. म्हणजे आता तुम्ही एक रजिस्टर घेतले किंवा नोटबुक घेतली आहे, त्यावरती तुम्ही एक पेज लिहिला. मग तुमच्या घरातली मुलं असतील त्यांनी थोडं लिहिलं. आता मुलं छोटे असल्याच्यानंतर ते किती लिहून किती लिहिणार, 11 वेळेस लिहितील किंवा 21 वेळेस लिहितील. किंवा आता थोडा मोठा मुलगा असेल तर मग तो लिहू शकतो एक पेज, परंतु छोटे असेल तर 11 किंवा 21 वेळेस ते लिहितील. तुमचे हजबंड असतील किंवा तुमची वाईफ असेल तर सगळ्यांनी मिळून तुम्ही ही सेवा नक्कीच करा. आणि काहीही वेळ लागत नाही. म्हणजे असं काहीच नाही की आत्ता करायचं का नंतर करायचं. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही बसून, तुम्ही टी व्ही जरी बघत असले तरीसुद्धा तुम्ही लिखित नामजप करू शकता. म्हणजे असा काही त्याला हे नाही की आता टी व्हीवरती न्यूज बघत आहेत मग त्यावेळी तुम्ही बसले आहात आणि त्यावेळेस देखील तुम्ही लिहू शकता. परंतु आपलं कॉन्सन्ट्रेशन बघा की लागते की नाही लागते. आपलं कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगते की टी व्ही जरी चालू असली तरीसुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन हे नामजपामध्येच लागणार आहे. कारण की आपलं संपूर्ण त्यावरती फोकस आहे. आपण डोळ्याने तेच बघतो आहे, मुखाने तेच बोलत आहोत, आपण हाताने देखील तेच लिहित आहोत, आपल्या डोक्यामध्ये देखील तेच विचार चालू आहेत. महाराजांचं नामस्मरणच आपल्या डोक्यामध्ये चालू आहे. तर नक्कीच कॉन्सन्ट्रेशन व्हायला देखील मदत होते. त्यामुळे तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणाशी हा लिखित नामजप नक्की अर्पण करा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आता कोणाकोणाचा प्रश्न असेल की आम्ही लिखित नामजपामध्ये गणगण गणात होते हाच मंत्र लिहायचा किंवा अन्य कुठल्या देवांचा देखील आम्ही मंत्र जप करू शकतो. नक्कीच करू शकतात. आता प्रत्येकाचं कसं असतं की घरामध्ये 4 व्यक्ती आहेत किंवा 5 व्यक्ती आहेत, तर प्रत्येक व्यक्तीचं जे आराध्य दैवत आहे, जे इष्टदैवत आहे ते वेगवेगळे असतात. कुणाचं राम असेल, कुणाचं कृष्ण असेल, कुणाचं महादेव असतील, कुणाचं गणपती असेल, तुम्हाला कुणाची जगदंबा असेल, तर प्रत्येकाचं जे इष्टदैवत आहे, आराध्य दैवत आहे, त्या प्रत्येकाची भक्ती त्या भगवंताकडे वळलेली असते. तर तुम्हाला ज्या भगवंताचं नामजप करायचं आहे, आता समजा तुम्हाला विठ्ठल विठ्ठल लिहायचं आहे, तुम्ही विठ्ठल विठ्ठल लिहू शकता, पांडुरंग पांडुरंग लिहू शकता किंवा रामकृष्ण हरी देखील तुम्ही लिहू शकता. किंवा कोणी स्वामी समर्थांची भक्ती करत असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ हा नामजप तुम्ही लिहू शकता. कोणी रामाची भक्ती करत असेल तर श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही लिहू शकता किंवा श्रीराम लिहू शकता. किंवा कुणा कृष्णाची भक्ती करत असेल तर मग कृष्ण 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 श्रीकृष्ण श्रीकृष्ण तुम्ही असा देखील नामजप करू शकता, नामस्मरण करू शकता. म्हणजे प्रत्येक याला असं आहे की प्रत्येकाची भक्ती ही वेगळी असते, प्रत्येकाचा भगवंत वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जे इष्टदैवत प्रिय असतील त्या इष्टदैवतांचा तुम्ही नामजप करू शकता. ही सेवा तुम्ही स्वतः एकटे करू शकता किंवा सामूहिकरित्या करू शकता. माझं म्हणणं असं आहे की सामूहिकरित्याच करावी. कारण घरातले जेवढे जण अध्यात्मामध्ये येतील, जेवढे घरातले श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतील, तेवढंच सगळं काही चांगलं राहील. आणि मुलांना आवर्जून ह्या गोष्टी सांगा तुम्ही. कारण आत्ताची काळाची गरज आहे की आपल्या मुलांना आपण प्रॉपर्टी दिल्यापेक्षा, पैसे दिल्यापेक्षा संस्कार देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना आवर्जून हे चांगले संस्कार द्या. त्यांना मंत्रजप करायला लावा, त्यांना लिखित नामजप करायला लावा, त्यांना थोडंसं तरी भगवंताच्या प्रती त्यांना उत्स्फूर्त करा, भगवंताच्या प्रती त्यांच्यामध्ये भक्ती निर्माण करा. आणि एका आईचं किंवा एका बायकोचं किंवा एका घरातल्या स्त्रीचं कर्तव्यच हे असते की तिला नवऱ्याला देखील सांभाळायचं असते, तिला मुलांना देखील सांभाळायचं असते, सासू सासरे असतील त्यांना देखील सांभाळायचे. संपूर्ण जबाबदारी एका बाईवरती असते. म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी फक्त स्वतःला हाऊसवाईफ मी काहीच करत नाही अशातला भाग नाही. जी हाऊसवाईफ असते किंवा जी घर सांभाळते किंवा जी वर्किंग वुमन देखील असेल, तिच्यावर देखील संपूर्ण घराची जबाबदारी असते. ती एक होम मेकर असते, ती होम मॅनेजमेंट ती सगळी बघते. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्याला आपल्या मुलांना किंवा आपली जी पुढची पिढी आहे त्यांना आपल्याला कशा पद्धतीचे संस्कार द्यायचे आहेत, आपल्याकडून त्यांना काय गेलं पाहिजे. म्हणजे आता असं होते की खूप मोठं झाल्याच्या नंतर काय होतं की मुलं ऐकत नाही. जेव्हा ते कमी एजमध्ये असतात त्यावेळी त्यांना आपण जे काही सांगू ते त्यांच्यासाठी ती एक दगडावरची रेघ असते किंवा त्यांच्यासाठी ते एक शेवटचा शब्द असतो. परंतु जेव्हा ते टीनएजर्समध्ये येतात, जेव्हा त्यांना त्यांच्या दृष्टीने ते दुनिया बघायला लागतात, जग बघायला लागतात, त्यावेळी त्यांचं जे विचारसरणी आहे किंवा त्यांचा जीवनाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो. आपण जर का अगोदरच त्यांच्यामध्ये जर ते पेरलं तर जे पेरलं तेच उगवणार आहे. त्यामुळे थोडंसं अध्यात्माकडे त्यांना देखील झुकवा, त्यांना देखील थोडाफार नामजप करायला लावा. आणि ही खरंच सांगते ही काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना देखील थोडंसं भक्तीमध्ये आणा, त्यांना भक्तिमय वातावरण द्या, अध्यात्माचं वातावरण घरामध्ये निर्माण करा. त्यामुळेच ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी घडतील. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांना कुणाला जेवढा नामजप करायचा आहे ते अगोदर तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला किती नामजप करायचं आहे, तुमची नामजपाची संख्या किती व्हायला हवी. म्हणजे असं नाही की आता समजा तुम्ही ठरवलं की मला
1000 नामजप करायचा आहे, मग रोज जर का मी 51 वेळेस लिहिलं किंवा 108 वेळेस लिहिलं, तर 100 वेळेस लिहिलं, तर मग माझं 11 दिवसामध्ये सेवा होऊन जाईल. तुम्हाला जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही करा, परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्त जरी तुम्ही समजा नामजप लिहिला, गणगण गणात होते हे नामस्मरण तुम्ही लिहिलं, तर आपण मोजायची गरजच नाही. मग जेवढं होईल तेवढं, जेवढं महाराज बघतील की किती झालं आहे, काय झालं आहे, महाराज ते मोजतील. आपण फक्त लिहत जायचं, नामस्मरण लिहत जायचं, नामजप लिहत जायचा, एवढंच लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला ठरवून करायचं असेल त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता, परंतु मी तर असंच करणार आहे की मी सरळ जेवढं मला वाटते, जेवढा मला वेळ मिळतो तेवढं मी नामजप लिहत जाणार आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या चरणाशी मी ते अर्पण करणार आहे. आता सगळ्यात मोठा विषय असा आहे की ते जे नोटबुक आहे किंवा ते जे रजिस्टर आहे किंवा तुम्ही जी नामजपाची जी वही घेतली आहे त्याचं काय करायचं आहे. आता कुणी मंदिरामध्ये देतात किंवा कुणी कुठे ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवतात, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील ठेवू शकता. जे देवघर असते आपलं तिथे देखील तुम्ही नामजप नामस्मरण ठेवू शकता, कारण ती एक आपली प्रॉपर्टीच आहे, आपली ती आध्यात्मिक प्रॉपर्टीच आहे. त्यामुळे देवघराच्या खाली तुम्हाला जागा असेल, समजा बॉक्स वगैरे असेल, तिथे देखील तुम्ही ती वही ठेवू शकता. आणि तुम्हाला जर कुठे द्यायचं असेल समजा, तर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे देखील तुम्ही ती देऊन टाकू शकता. आणि याला कुठलेच नियम आणि अटी नाहीत. त्यामुळे तुम्ही बिंदास खूप छान श्री गजानन महाराजांच्या चरणाशी, ज्यांच्याकडून काहीच करणं होणार नाही पारायण वगैरे, त्यांनी आवर्जून श्री गजानन महाराजांचा नामजप नामस्मरण करावं. आता मी पारायण देखील करणार आहे, तरी देखील मी नामजप करणार आहे, कारण आपले गुरु आहेत श्री गजानन महाराज आणि गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आपले जे गुरु आहेत त्यांच्यासाठी आपण नामस्मरण आवर्जून करायला हवं. कारण की महाराज असे आहेत, महाराज हे भक्तवत्सल आहेत आणि आपण जी आर्त हाक मारू ती महाराजांपर्यंत पोहोचतेच. महाराज हे प्रत्येक भक्ताला तारतात, प्रत्येक भक्ताला सावरतात, प्रत्येक भक्ताच्या पाठीशी महाराज उभे राहतात. त्यामुळे आपलं देखील श्री गजानन महाराजांच्या चरणाशी नामस्मरण अर्पण करणं हे आपलं देखील कर्तव्य आहे. महाराजांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, महाराजांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपलं देखील कर्तव्य आहे. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या चरणाशी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नामजप नामस्मरण नक्की अर्पण करा. आणि जीवनामध्ये ज्या काही विपरीत परिस्थिती येतील, जे काही येईल जीवनामध्ये, ते असंच म्हणा की महाराजांनी मला दिलेलं आहे. व्यक्तीच्या थ्रू, कोणाच्या थ्रू तुम्ही त्या व्यक्तीला वगैरे दोष देत बसू नका. हे सगळं महाराजांनी दिलं आहे. त्यामुळे मस्त राहा, आनंदात राहा आणि श्री गजानन महाराजांचं नामस्मरण नामजप करत राहा, लिखित नामजप करा. महाराज नक्कीच आपल्या सगळ्यांचं जीवनाचं कल्याण करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.